संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ज्यावेळी पदभार स्वीकारला त्याच्यानंतर ज्या काही अशा क्रिमिनल ऑफेन्स किंवा अशा ज्या घटना घडतात त्याच्यामधला आलेला जो चेंज आहे याकडे कसं पाहता? मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कार्यभार घेतल्यानंतर आपल्या सर्वांना कदाचित ऐकण्यात असेल की बोरिवली गेट ते आमचं जे भांडूप गेट आहे यामध्ये घोडबंदर रोडवरून खूप ट्रॅफिक आहे म्हणून काही बरेचदा वाहन म्हणजे तिकडून गाडी शॉर्टकट म्हणून नेण्याचा प्रकार होत होता. तर तो मी आल्यानंतर म्हणजे ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टर गणेश नाईक साहेब, आमचे सेक्रेटरी म्हैसकर साहेब आणि आमचे हॉब सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो रस्ता बंद केला. आणि मी आता अगदी अभिमानाने सांगू शकते की या रस्त्यावरची जवळजवळ 95% ट्रॅफिक आम्ही कंट्रोल केलेली आहे. त्याचा फायदा हा झाला की तिथे होणारे गाडीखाली वन्यजीवांचा जो काही ऍक्सिडेंट होत होता, म्हणजे अशा काही घटना होत होत्या किंवा त्यांना जो काही डिस्टर्बन्स होता त्यामध्ये 95% 90 ते 95% बदल घडल्यामुळे आता आम्हाला जेव्हा आम्ही आमच्या कामासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी त्या रस्त्यावरून आम्ही प्रवास करतो तेव्हा आम्हाला अगदी वाईल्डमध्ये आता बिबट्या, त्यांचे कब्स किंवा बाकीचे वन्यजीव असे आरामात दिसतात, ज्या खूप रेअर झाल्या होत्या. त्यामुळे निश्चितच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पार्कमध्ये अवैधपणे नाईट सफारीच्या घटना घडत होत्या, जे आपण ट्रॅफिक अलाव करत होतो त्यामुळे त्या घटना घडत होत्या. जेव्हा आपण ट्रॅफिक कंट्रोल केलं कम्प्लीट, त्यामुळे नाईट सफारी अवैधपणे करण्याच्या घटना बंद झाल्या. मी म्हणजे खरं तर मला रात्री अपरात्री थोडंसं पेट्रोलिंग करायची आणि थोडंसं विना सूचना न देता पेट्रोलिंग करायची सवय आहे. मी स्वतः बुलेट चालवते आणि त्यामुळे मग मला कुठल्या ड्रायव्हरची किंवा कुठेही जाताना फार असं कुठल्या मदतीची गरज नसते. मग तुम्ही आजही अशी बुलेट घेऊन संजय गांधी पार्क मध्ये रात्री फिरता? हो फिरते. हे यासाठी की जेव्हा डायरेक्टर म्हणून तुम्ही अशा पेट्रोलिंग करता किंवा तुम्ही भेटी देता तेव्हा निश्चितपणे अशा अवैधपणे किंवा काही गोष्टी करणारी लोक आहेत त्यांच्यावरती पायबंद बसतो. दुसरं एक तिथे प्रकार घडत होता तो म्हणजे दारू पार्टी वगैरे करण्यात. तर त्या प्रकाराला देखील ह्या सगळ्या आमची पेट्रोलिंग टीम फार अलर्ट असते. वाहतूक बंद झाल्यामुळे अशा घटनांमध्ये ड्रास्टिकली आता पॉझिटिव्ह चेंज आलेला आहे. आणि निश्चित म्हणजे हे असंच आमचं पेट्रोलिंग आणि जे काही ऍडमिनिस्ट्रेशन यापुढेही आम्ही कंटिन्यू करू.